दिनाची शॉर्टमध्ये पार्श्वभूमी सांगेल की क्लारा झेटकिन या अमेरिकेतील कोपरहेगन येथील एका महिलेने गिरणी कामगारांसाठी संप पुकारून रस्त्यावर सगळ्या महिला आल्या. मग त्यांची मागणी काय काय होती? महिलांची मागणी काय काय होती की आम्हाला कामाचे सम तास पाहिजे, आम्हाला सुरक्षित वागणूक मिळाली पाहिजे, मतदानाचा हक्क पाहिजे. आज त्या महिलेने बंड पुकारलं 1908ला. मग तो फॉर्म्युला जगभर सगळीकडे झाला आणि सगळीकडे आपल्या महिलांना जिथं जिथं आपण इंडस्ट्रियल एरिया असू द्या, कुठंही असू द्या, समान वागणूक कामाच्या ठिकाणी मिळते. महिला म्हणून आपल्याला कुठंही दुजाभाव दिला जात नाही. तर हे झालं जागतिक महिला दिनाचं. चला आता आपल्या मेन कार्यक्रमाकडे येऊ. समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था नावातच आहे, संस्था समर्थ आहे, सगळ्या प्रत्येक सदस्य समर्थ आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादानेच ह्या संस्थेचा हा प्रवास इथपर्यंत आलाय. कारण तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये अनेक संस्था काढल्या जातात, फ्लेक्स लावतात, उद्घाटन होतं, नंतर उपक्रम 2-4 दाखवले जातात, संस्था बंद पडतात, नावारूपाला दिसतात, कधी कधी राजकीय दृष्टीने काढल्या जातात, कधी कधी स्वार्थ दृष्टीने काढले जाते. परंतु ही संस्था जी आहे की आपलं जे सातत्य आहे 2018च्या नोंदणीनंतर आजपर्यंत कुठेही आपण थांबलेलो नाही. हे सगळं माझ्या एकटीचं श्रेय नाही. मी नेहमी म्हणते की ताजमहाल आपल्याला संगमरवरनी सुंदर दिसतो, पण ताजमहालच्या पायामध्ये काळे दगड आहे हे विसरून चालणार नाही. आणि जरी तुम्हाला संस्थेचा हा उंच आलेख दिसत असेल तर माझा पाया, माझे काळे दगड ही सगळी टीम आहे. टीमसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या संतांच्या उक्तीप्रमाणे कोणीच टीमवर्क शिवाय पुढे जाऊ शकत नाही. आज जो सन्मान सोहळा आहे तर आज ज्या निवडलेल्या आहेत सन्मानार्थी सत्कारार्थी त्या खरंच तोलामोलाच्या आहेत. काही माझ्या सिनियर सिटीजन माझ्या मावशी दिसतात, भजनी मंडळाच्या आहे, काही बचत गटाच्या आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे आहे, उद्योजक आहे, शैक्षणिक क्षेत्रातले आहे, आध्यात्मिक क्षेत्रातले आहे. तर या महिलांचे आपल्याला सत्कार पाहिजे. पण त्याचबरोबर आमच्या काही महिला आज कार्यक्रम तुम्हाला 3 तासाचा दिसेल, परंतु त्यांची गेली महिनाभर तयारी चालू आहे. ज्यांनी कधी डान्स केला नाही, स्टेजवर परफॉर्म केला नाही, आमच्या 50च्या पुढच्या देखील महिला इथं परफॉर्म करणार आहे. सगळ्यांना विनंती आहे शेवटच्या क्षणापर्यंत इथून खुर्ची सोडू नका. आज तुम्हाला इतकं छान एन्जॉय भेटणार आहे. स्वतःसाठीचा आजचा हा दिवस आहे. आपण कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, सगळ्यांसाठी खूप करत असतो, पण स्वतःचं जगणं विसरून जात असतो. आज स्वतःसाठी आपल्याला जगायचं आहे. आणि मी आवर्जून सांगितलं सत्काराचे जरी ग्रुपनी झाले तर महिलांना जास्त चान्स द्या. महिलांच्या कलागुणांना वाव भेटली पाहिजे. अजूनही ज्यांना वाटतं की मला प्रत्येकीला सुप्त इच्छा असते, मला डान्स करायचा आहे, पण मला येईल का, मला नाव ठेवतील का, मला हसतील का, अगदी आमच्या डोले मावशी असतील, बरोबर आहे का मावशी, इच्छा असते आज तुम्हाला करायचं आहे इथं परफॉर्म. तर सगळ्यांना इच्छा असते. मग आम्ही काय करतो, शेवटी एक ग्रुप डान्स करतो, ज्याला जसं येईल तसं करायचं. कुणीच कोणाकडे पाहत नाही, कुणीच कोणाला हसत नाही. बघा पुरुष नेहमी म्हणतात आम्ही खूप पुरुष एकत्र काम करू शकतो, पण महिला काम करू शकत नाही, महिला एकमेकीला सपोर्ट करत नाही. ही एकमेव संस्था अशी आहे इथं महिलांचे पाय ओढले जात नाही, हाताला हात धरून वरती घेतलं जातं. कारण 3000 महिलांचा टप्पा आपला पार पडलाय. त्याच्यातल्या 400-500 ॲक्टिव्ह उद्योजक आहे आणि त्यांना ॲक्टिव्ह ठेवण्याचं आम्ही जेव्हा काम करत असतो, महिन्याच्या शेवटी आढावा बैठक असते, गेट टुगेदर प्रमाणे आम्ही एकमेकीला भेटतो. जसं तेजूनी सांगितलं प्रत्येक जण त्या मीटिंगची वाट पाहत असतं. तिथे प्रत्येकीची स्वपरिचय होतो, आणलेल्या मालाची खरेदी विक्री होती. आता उरला प्रश्न आम्ही फॉर्म का भरायचे. कारण बरेच जण म्हणतात की हा उद्योजिका ग्रुप आहे, व्यवसाय करणाऱ्यांचा ग्रुप आहे, मग आम्ही फॉर्म भरून काय करणार, आम्ही शिक्षक आहे, आम्ही वर्किंग आहे, आम्हाला येऊ शकत नाही मीटिंगला. मीटिंगची धास्ती धरू नका. हा ज्यांना पुढं जायचंय, ज्यांना व्यवसाय वाढवायचा, ज्यांना स्वतःची ओळख वाढवायची, त्यांनी नक्कीच मीटिंगला आलं पाहिजे. का आलं पाहिजे की समाजामध्ये आज जर तुम्ही पाहिलं व्यवसाय वाढत असताना एकमेकीचे कॉन्टॅक्ट कुणी देत नाही, तर इथं 100-125 महिलांचे पब्लिक रिलेशन तुम्हाला एका मीटिंगमध्ये भेटतात. आणलेल्या वस्तूची खरेदी विक्री होते, परत एकमेकीबरोबर ओळख होतात, माउथ टू माउथ पब्लिसिटी होती. मग आता संस्था कशा प्रकारे चालते, इथं बऱ्याच जणी नव्या आहेत. इथं नव्या किती जणी बरं संस्थेच्या सदस्य नसलेल्या? जवळपास 50% नव्या आहेत. तर तुमचा आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही फॉर्म का भरायचा. आता आपण 199 रजिस्ट्रेशन फीज ठेवलेली होती का, तर फ्रीचं महत्त्व नाही, पण आज जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना सरसकट फ्री नोंदणी आहे. इथं ज्या आलेल्या आहेत त्यांनी कृपया न चुकता, विसरले असेल तिथं काउंटर आहे, तिथं 2 जणी बसलेल्या आहे. आज तुम्ही हा फॉर्म भरला तर तुमची
एक वेगळी वाटचाल सुरू होणार आहे. कारण फॉर्म भरल्याशिवाय आपण ग्रुपला ॲड करत नाही. ग्रुपला ॲड झाल्यानंतर 2 ते 4 मध्ये तुम्हाला काय काय करणाऱ्या महिलांची माहिती मिळते. तुमच्या स्वतःच्या व्यवसायाची तुम्ही माहिती टाकू शकता, 4 फोटो, नवऱ्याच्या व्यवसायाची, मुलाच्या व्यवसायाची, बहिणीच्या, भावाच्या, कुठल्या व्यवसायाची माहिती टाका, 4 फोटो टाका आणि एकमेकीला आपण मदत करू शकतो ग्रुपच्या माध्यमातून. A to Z जस्ट डायल माहिती तुम्हाला सगळ्यांना. जस्ट डायल किती जणांना माहिती आहे? जस्ट डायल तिथं काय सर्व्हिस मिळते आपल्याला? 10 वेळा 8 दाबल्यानंतर कुठली सर्व्हिस पाहिजे मिळते. आपला ग्रुप तशा प्रकारचा आहे. मला घरपोच पनीर पाहिजे, पनीर येणार. मला कुरडया पापड्या वेपर्स पाहिजे, येणार. मला दिवाळीचं फराळ पाहिजे, मला पुडाची करंजी पाहिजे, येणार. मला ब्लाऊजवर गागरे मॅडमनी केलं तसंच पाहिजे, मिळणार. मला मेकअप आर्टिस्ट गागरे मॅडम सारखीच पाहिजे, मिळणार. कारण माझी मेकअप आर्टिस्ट तुमच्या समोरच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओपन प्लॅटफॉर्म आहे. आणि 199 तर मी म्हणते 4 भाज्यात संपतं, ते पण आज नाहीये. म्हणून आज जास्तीत जास्त संख्येने समर्थ महिलाच्या रूप खाली या, आपल्या फॅमिलीचे मेंबर व्हा. कारण आज रोजी माझे 3,62,000 फॉलोअर आहे. त्याच्यापैकी बऱ्याच जणांना इच्छा आहे, लाख लोकांना इच्छा आहे मॅडम बरोबर जायचं, फोटो काढायचा, मॅडमला काहीतरी विचारायचं, काहींना स्वामी सेवेचं विचारायचं, काहींना व्यवसायाचं विचारायचं, काहींना तुम्ही कशी लाईफस्टाईल करता, तुम्ही कसं मॅनेज करता, तुम्ही कंपनी पाहता, संस्था पाहता, स्वामी समर्थ सेवा करता, छान छान साड्या घालता, ज्वेलरी घालता, कसं करता, हे काही ना ऐकायचंय. ऐकलंच पाहिजे. तुमच्या सगळ्यांसाठीच मला हे सगळं करायचंय. मला बसलेली प्रत्येक जण राजश्री बनवायची, प्रत्येक जण राजश्री बनली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. आणि मी नेहमी म्हणत असते, मरता क्षणीपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण हा माझा पिंड नव्हता, सीमाताईंनी सांगितलं. प्रवाहामध्ये वाहिले. स्वामींची इच्छा असेल, तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दाखवलं. 10,15,000 मतं जोक नाही. 13 दिवसाचाच टाइम भेटला, कुठं माझे फ्लेक्सही लागलेले नव्हते. ही स्वामींची कृपा होती, स्वामींचं नियोजन होतं. पण समाजकारण हा माझा पिंड आहे. वपू काळेंचं एक वाक्य आहे बघा, कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील, पण गरुड भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आकाशाची झेप दत्तक घेता येत नाही. कित्येक जण येतात, कॉपी करतात, प्रयत्न करतात, पण सातत्य जर पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःला रक्तामध्ये सोशलिझम पाहिजे. तर बोलता बोलता राहिले, मी माझं गोल सेट केलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत महिला सक्षमीकरणाची पद्मश्री घेतल्याशिवाय श्वास सोडणार नाही. हे गोल सेट आहे माझं. राजकारण येऊ द्या, काही येऊ द्या, काही येऊ द्या, पण ते एक माझा फ्लो होता. पण ही माझं पॅशन. मला इतकं भारी वाटतं. आठवड्यातला एक दिवस तुम्हाला वैयक्तिक व्यावसायिक मार्गदर्शनासाठी असतो. भेटीचा दिवस असतो माझा. अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता. त्या तुमच्या अपॉइंटमेंटमध्ये 5-10 मिनिटामध्ये जे 5 पॉईंट सांगते, त्या एका पॉईंटवर जर काम केलं तर तुमचा व्यवसाय वाढल्याशिवाय राहत नाही. स्टॅम्पवर लिहून घ्या. आज तेजूने जे सांगितलं आणि तुम्हाला विशेष वाटेल, मला जे त्यावेळेस सुचतं त्यावेळेस मी सांगते. त्या महिला फोन करून सांगतात, रडतात, ताई आम्ही तुमचं ऐकलं, आमचा व्यवसाय वाढला. आणि काहींना स्वामी सेवा करायची, आम्हाला तुम्ही स्वप्नात दिसले, आम्हाला अक्कलकोट दिसलं, आम्हाला सारखी ओढ लागली. म्हणजे डबल काम करून घेताय महाराज. एकीकडे उद्योजिका घडवताय, एकीकडे सेवेकरी घडवताय. म्हणजे मला ते सांगताय, तू जमिनीवर राहा, उडू नको, हे फॉलोअर बाजूला ठेव, तू एक सेवेकरी आहे, तुला हा मार्ग, हा रथ पुढे न्यायचा आहे. तर हा प्रचार प्रसार आणि सक्षमीकरण चालू राहणार आहे. तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. कारण श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये इतकी ताकद आहे. आज रोजी काही जण हरल्यानंतर घर सोडत काय नाही. संध्याकाळी माझा व्हिडिओ होता, मला माहिती होतं जे नियोजन आहे ते स्वामींचं आहे. नक्कीच नगरसेविकापेक्षा 5 वर्षात वेगळं काहीतरी त्यांना मला बनवायचं आहे, म्हणून त्यांनी मला हे दाखवलं. आणि हरलंच पाहिजे, पडलंच पाहिजे आयुष्यात. त्याशिवाय आपल्याला आपली क्षमता कळत नाही, आपले कोण तिराईत कोण कळत नाही, आपल्याला शिकायला मिळत नाही. तुम्हाला एक उदाहरण देईन. आपले बिग बॉस बिग बी अमिताभ बच्चन यांना आरजे व्हायचं होतं रेडिओचं, पण त्यांचा आवाज खूप जाड आहे आणि ते आरजे होऊ शकत नाही असं त्यांना सांगितलं. त्याच्याने ते खचून जर बसले असते तर आज आपल्याला जगभराला बिग बॉस बिग बी अमिताभ बच्चन सारखा आवाज मिळाला नसता. ज्या आवाजाला नाव ठेवलं, रेडिओ आरजे म्हणून घेतलं नाही, आज तो आवाज पहचान झाली. माझ्याबद्दल पण मी सांगेल की मला म्हणायची काही वेळ तुमचा आवाज जरा वेगळा आहे, थोडासा मुलीसारखा नाजूक पाहिजे. पण मला माझी आई सांगायची, तुझा आवाज करारी, तू लीडर आहे आणि तू लीडर होणार आहे. आणि माझी आई पण तशाच आवाजाची आहे, माझ्या भाच्या पण तशाच आहे, अनुवंशिकता आहे. आणि आज रोजी हा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला. भाजी घ्यायला गेलं, अरे तुम्ही राजश्री गागरे, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो. मॉलमध्ये गेलं, अरे
तुमचा आवाज ऐकला, तुमच्या आम्ही व्हिडिओ पाहतो, दिवसाची सुरुवात तुमच्या व्हिडिओने येते, तुमच्या मोटिवेशनने आमच्या जगण्याला प्रेरणा भेटली. काही मुलं मेसेज करतात की मॅडम आमचं ब्रेकअप झालं, जीवनात काही वाटत नव्हतं, तुमचा 10 सेकंदाचा रील पाहिला की आम्हाला जगण्याची प्रेरणा भेटली. काही महिला म्हणतात तुमची युट्यूबला व्हिडिओ पाहिला आम्ही, मुलाखत शेतकरी ते जर्मन कंपनीचे मालकीन, आम्हाला वाटायचं आमच्याबरोबर खूप दुःख झालं, आमच्याबरोबरच नातेवाईक वाईट वागले, आमच्याबरोबरच हे सगळं घडलं, तुमची मुलाखत पाहिल्यानंतर आम्हाला कळतंय आमचा संघर्ष काहीच नाहीये. म्हणून हे सगळं स्वामींच्या नियोजनाने घडतं. ब्रह्मांड नायकाच्या इच्छेशिवाय पानही हालत नाही. आज इथं आलेली प्रत्येक जण भाग्यवान आहे, कारण खूप जणी ठरवतात येऊ शकत नाही. तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण मी मार्गदर्शनमध्ये मी नेहमी सांगते आम्हाला स्वामी समर्थ सेवा करायची, केंद्रात यायचंय, तुमचे रील पाहून ठरवतो, स्वामींचा फोटोज दिसतो पण आम्ही येऊ शकत नाही. इरादे सेकडो बन जाते, बनकर टूट जाते, श्री स्वामी समर्थ सेवेकरी वही होते जिने स्वामी बुलाते. म्हणून मी सांगते की आज तुम्ही आलेल्या प्रत्येक जण भाग्यवान आहे. पुढचा बोलण्यासारखं खूप आहे, पण आपला कार्यक्रम ऑलरेडी चीफ गेस्टसाठी अर्धा तास लेट झाला. मी वेळेची पंक्च्युअल आहे, तुम्ही सगळ्या वेळ पाळा. आजच्या दिवशी तेवढीच तुमच्याकडे मला मागणी, 11 वाजता कुणीच इथं आलेलं नव्हतं, 5-6 लेडीज होत्या. तर हे असं होता कामा नये. दरवेळेस हेच चित्र दिसतं. 1 तास आपण इंडियन टाइम म्हणतो, जिथं जिथं मी कार्यक्रमाला जाते कुणी सोबत असू नसू मी वेळेला पोहोचत असते. आज मला जाणून बुजून राणी मॅडमने सांगितलं क्राऊड जमला नाही मॅडम, तुमचा चेहरा उतरतो, आम्हाला ते पावत नाही, तुमचा चेहरा आम्हाला फ्रेश पाहिजे, तुम्ही कृपा करून 11:15 वाजता या, कारण इथं क्राऊड जमलेला नाहीये. तर प्लीज असं करू नका. तुम्ही प्लीज थोडं अर्धा पाऊण तास इथं येऊन भले तुम्ही एकमेकाला फोन करा, मेसेज करा, इथं समोर बसून कामं करा. पण ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांची एनर्जी लेवल कमी होती आणि टेन्शन येतं की अरे क्राऊड नाही, मी गेस्टला कसं बोलू. आज सत्कार सन्मान तुमचा जर आहे तर तुम्ही किती उत्साहाने समोर येऊन बसले पाहिजे. माझा जेव्हा पहिला पुरस्कार होता पिंपरी चिंचवड उद्योग संघटनेचा, मला काय करू काय नाही, आदल्या दिवशी मी झोपलेली नव्हते, सारखं मला ते दृश्य दिसायचं, सारखं मी आधी जाऊन पोहोचलेले होते. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर किंवा थोडं आधी येतात ना, 4 मैत्रिणींची ओळखी होतात, आपलं व्हिजिटिंग कार्ड देणं होतं, आपलं बोलणं होतं, आणि आपल्या 4 ओळखी आपल्याला व्यवसायात कामाला येतात, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कामा येतात. म्हणून लक्षात ठेवा, वेळेवर येत जा प्लीज, सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता तेजूनी मगाशी जे सांगितलं की आजचा पण तुम्हाला मी अनुभव सांगते, परीक्षा खूप आहे, संघर्ष खूप आहे, मला रोज संघर्ष आहे, आजही आम्हाला कोटीचे संघर्ष आहे. जसं ताईंनी सांगितलं की तू सक्रिय हो, राष्ट्रवादीचं पद घे, म्हणलं ताई मला एक इंटरनॅशनल कंपनीचं जेवीचे डॉक्युमेंटेशन खूप काम आहे ताई, मला दिवस पुरत नाहीये, आणि घरी मुलीचं बाळपण आहे, हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते. तसंच आजचंच उदाहरण होतं, ज्यांना सूत्रसंचालन दिलं त्यांचं पोट खराब झालं, साथ चालू आहे बघा सगळ्यांकडं, पोट खराब होतंय, जुलाब होतंय, मला पण झालं होतं इन्फेक्शन. सगळ्यांनी जपा, डिहायड्रेशन होऊ देऊ नका, जास्तीत जास्त पाणी प्या, फिल्टरचं पाणी प्या, पाण्यामुळे खूप आजार वाढलेले आहे सध्या. तर सूत्रसंचालनावली कॅन्सल झालेली. 7 वाजता राणी मॅडमचा फोन आला, मॅडम काय करायचं, म्हणलं 2-3 ठिकाणी फोन करा. नंतर अचानक मी महाराजांपुढे गेले, बिनआंघोळीचीच होते मी, कारण मी स्वयंपाकाच्या बाईची तयारी करत होते. असे गेले, आता महाराज तुम्ही ठरवा. आणि राणीला म्हणलं तेजूला फोन करा, कारण तेजूबद्दल मी जर बोलन, पुढे या थोडं बसा, त्यांना जागा खुर्च्या द्या, पाठीमाग सागर मोकाशाताई सगळ्यांना खुर्च्या द्या. इथं एक लाईन लाव, इथं मध्ये लाईन लाव, या खुर्च्या द्या त्यांना. तर